इतक्या प्रामाणिकपणे काम करतील, कोणीही मायवर बलात्कार करणार नाही, ही शिवसेनेची ताकद आहे. प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही ज्या पद्धतीने प्रचाराने प्रसार करतोय त्याच पद्धतीने आपण सुद्धा प्रचारात प्रसार करावा. आणि येणाऱ्या काळात 100% स्मिताताई वाघ हे 100% निवडून येतील. कारण आज महायुतीमधून 3 घटक पक्ष 3ही एकत्र आलेले आहेत. मागच्या वेळेस जरी 75,000 लीड असेल तर 1 लाखाचं लीड आपल्याला घ्यायला असेल, याच्यात कुठलीही शंका नाही. परंतु विनंती एकच असेल की आता झाल्यानंतर 4 महिन्याने आम्हाला सोडू नका आणि अशी परिस्थिती आणू नका, जेणेकरून आज लोकांच्या समोर आपण जातोय, आज महायुतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जातोय आणि उद्या जर अशी वेळ आली तर आपल्याला ग्रामीण भागातली जनता माफ करणार नाही. ते त्यावेळेस सांगतील की आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी भाजपचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आता जर काही बदल झाला तर जनता सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. म्हणून माझी विनंती असेल सर्व कार्यकर्त्यांना की आपण ग्रामीण भागातले कार्यकर्ता आपल्याला येणाऱ्या काळात आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा जर पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला कमळ या दिशेवर बटन दाबून 13 तारखेला स्मिताताई वाघ यांना निवडून आणायचे. ते करण्यासाठी आईच्या आपल्याला उदाहरण द्यायचे, पण शक्ती जो आणि विरोधकांचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो